हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण युनिट सेकंड हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस ह्याच्यामध्ये केस हार्डनिंग पाहिलं. केस हार्डनिंग आपण लो कार्बन स्टीलवर करतो. तर केस हार्डनिंगमध्ये रिक्वायरमेंट काय आहे, तर जो पार्ट आहे किंवा मटेरियल आहे त्याचा वरचा जो सरफेस आहे, आउटर जो सरफेस आहे, एक्सटर्नल सरफेस जो आहे त्याला आपण केस म्हणतो. तर तो हार्ड पाहिजे आणि विअर रेजिस्टन्स पाहिजे, आणि मधलं जे कोर आहे, आतलं जे कोर आहे ते सॉफ्ट आणि टफ पाहिजे. मग लो कार्बन स्टीलमध्ये ह्या दोन्ही रिक्वायरमेंटमध्ये, आता लो कार्बन स्टील कसं आहे, सॉफ्ट आहे पण ते हार्ड नाही आहे. मग ते रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपण काय केलं, तर कार्बन इंट्रोड्यूस केला सर्टन डेप्थवर. सर्टन डेप्थमध्ये आपण जेव्हा कार्बन इंट्रोड्यूस करतो बाय हिटिंग द पार्ट or material with carbonaceous material which may be solid, liquid or gases, आणि सर्टन डेप्थपर्यंत आपण कार्बन इंट्रोड्यूस केल्यावर वरचा जो सरफेस आहे किंवा जो आउटर सरफेस आहे तो हार्ड बनतो. त्याला आपण कार्बोरायझिंग म्हणलेलं होतं. त्याच्यामध्ये पॅक कार्बोरायझिंग, लिक्विड कार्बोरायझिंग, गॅस कार्बोरायझिंग आपण पाहिलेलं आहे. सेकंड आपण पाहिलेलं आहे नायट्रायडिंग. म्हणजेच आपण काय करतो की नायट्रोजन आपण इंट्रोड्यूस करतो बाय हिटिंग द पार्ट और मटेरियल विथ अमोनिया. अमोनियाबरोबर जेव्हा आपण मटेरियल हीट करतो NH3, त्यातला जो N आहे तो त्या सरफेसमध्ये पेनिट्रेट होतो, इंट्रोड्यूस होतो सर्टन डेप्थपर्यंत, आणि जो पार्ट आहे त्याचा जो बाहेरचा सरफेस आहे तो हार्ड होतो. आणि तिसरी प्रोसेस आपण पाहिलेली सायनायडिंग. NaCN, सोडियम सायनाईड. CN हा जो ग्रुप आहे त्यामध्ये C म्हणजे कार्बन, N म्हणजे नायट्रोजन. म्हणजे आपण जेव्हा जे मटेरियल आहे किंवा पार्ट आहे तो मोल्टन सायनाईड बाथमध्ये आपण त्याच्यामध्ये कार्बोनेट असेल, क्लोराईड असेल, सायनाईड असेल, ह्याचा जो बाथ आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पार्ट इमर्स करतो आणि हीट करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, कार्बन आणि नायट्रोजन हे सर्टन डेप्थपर्यंत इंट्रोड्यूस होतं, आणि जो सरफेस आहे तो हार्ड आणि विअर रेजिस्टन्स बाहेरचा सरफेस होतो, आणि मधला जो कोर आहे तो सॉफ्ट आणि टफ राहतो. तर ह्याच्या 3 प्रोसेस पाहिलेल्या आहे, कार्बोरायझिंग, नायट्रायडिंग आणि सायनायडिंग. ह्या आपण केस हार्डनिंगमध्ये पाहिलेल्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत सरफेस हार्डनिंग. सरफेस हार्डनिंगमध्ये आपण 2 प्रोसेस पाहणार आहोत, फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग. आता फ्लेम हार्डनिंग, आता ह्यामध्ये आपण जे फ्लेम हार्डनिंग किंवा इंडक्शन हार्डनिंग करणार आहोत ते आपण मीडियम कार्बन स्टीलवर करणार आहोत. ह्याच्यामध्ये पण तीच रिक्वायरमेंट आहे की आउटर सरफेस किंवा जो एक्सटर्नल सरफेस आहे तो हार्ड आणि विअर रेजिस्टन्स पाहिजे, आणि मधला जो भाग आहे किंवा आतला जो भाग आहे त्याला आपण कोर म्हणतो, आतल्या भागाला कोर म्हणतो, तो सॉफ्ट आणि टफ पाहिजे. तर ही जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपल्याला सॅटिस्फाय करायसाठी आपण जे मटेरियल आहे किंवा जो पार्ट आहे तो आपण हीट करतो, आणि नंतर लगेच आपण त्याला क्वेंचिंग करतो बाय मीन्स ऑफ वॉटर. तर ह्याच्यामध्ये हीट करतो, तर ते हीटिंग कशा पद्धतीने करतो आहे, जर आपण हीटिंग ऑक्सी गॅस फ्लेमच्या साहाय्याने केलं तर त्याला आपण फ्लेम हार्डनिंग म्हणतो. म्हणजे जेव्हा फ्लेमचा वापर करतो हीटिंगसाठी तेव्हा त्याला फ्लेम हार्डनिंग म्हणतो. आणि जेव्हा आपण अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या साहाय्याने ED करंट, हाय फ्रिक्वेन्सी करंट, त्याच्या साहाय्याने जेव्हा आपण हीट करतो पार्ट त्याला आपण इंडक्शन हार्डनिंग म्हणतो. ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये हीटिंग मेथड्स वेगवेगळे आहेत, पण ह्याच्यामध्ये एक आहे की प्रिन्सिपल जे आहे ते काय आहे, मीडियम कार्बन स्टीलवर आपण सरफेस हार्डनिंग करतो, आणि सरफेस हार्डनिंगची रिक्वायरमेंट आहे की आउटर सरफेस हार्ड पाहिजे आणि आतला जो भाग आहे त्याला कोर म्हणतो, तो सॉफ्ट आणि टफ पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपण हीटिंग करतो आणि इमिजिएटली आपण रॅपिड हीटिंग केल्यावर इमिजिएटली आपण क्वेंचिंग करतो वॉटरच्या स्प्रेनं. हे प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर आपण पाहूया पहिला फ्लेम हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंग ह्याच्यामध्ये मीडियम कार्बन स्टीलवर फ्लेम हार्डनिंग केलं जातं. ह्याच्यामध्ये जे मीडियम कार्बन स्टील आहे किंवा जे मेटल आहे ते आपण हीट करतो विथ द हेल्प ऑफ ऑक्सी फ्लेम. आता ऑक्सी फ्लेम कशी तयार होती, तर आपल्याला ऑक्सिजनचा एक सिलेंडर असेल, ॲसिटिलीनचा एक सिलेंडर असेल. म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय आणि ॲसिटिलीनचा सप्लाय आपल्याला गॅसचा लागेल. ते दोन्ही सप्लाय हे आपण होजच्या साहाय्याने आपण टॉर्चमध्ये आणतो. टॉर्चमध्ये ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन ह्याचं मिक्सचर तयार होतं,
आणि टॉर्चचा जो पुढचा भाग आहे त्याला आपण टिप म्हणतो, टोक म्हणतो, टोक. त्या टिपमधून तो गॅस बाहेर पडल्याच्या नंतर म्हणजे जे मिक्सचर आहे ऑक्सिजन आणि ॲसिटिलीनचं ते बाहेर पडतं आणि ते जेव्हा इग्नाईट करू तेव्हा त्याच्यापासून फ्लेम तयार होते. बघा, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन टॉर्चमध्ये मिक्स होतं आणि ते जे टॉर्चचं टिप आहे किंवा टोक आहे त्याच्यामधून ते मिक्सचर बाहेर पडतं. स्पार्क लायटरच्या साहाय्यानं आपण जेव्हा ते इग्नाईट करू तेव्हा त्यापासून आपल्याला ऑक्सिॲसिटिलीन फ्लेम मिळते आणि ऑक्सिॲसिटिलीन फ्लेमच्या साहाय्यानं आपण जो मेटल आहे किंवा जो पार्ट आहे तो हीट करतो आणि लगेच आपण त्याच्यावरती वॉटर स्प्रे करतो म्हणजे क्विंचिंग करतो. तर ह्याचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे ते रॅपिड हीटिंग ऑफ सरफेस बाय मीन्स ऑफ अ फ्लेम टू अ टेम्परेचर विदिन ऑर अबाव ट्रान्सफॉर्मेशन रेंज. म्हणजे जे काय हार्डनिंगसाठी जे टेम्परेचर लागणार आहे त्या टेम्परेचरला आपण काय करतो, ते जे मेटल आहे ते ऑक्सिॲसिटिलीन फ्लेमच्या साहाय्यानं हीट करतो. आणि सेकंड काय आहे, इट इज फॉलोड बाय इमिजिएट क्विंचिंग. लगेच काय करणार आहे, क्विंचिंग करणार आहे म्हणजे वॉटर स्प्रे त्याच्यावरती आपण फवारणार किंवा वॉटर स्प्रे त्याच्यावरती आपण टाकला की ते क्विंचिंग होणार आहे. पहिल्यांदा हीट करायचं आणि लगेच काय करायचं आहे, क्विंचिंग करायचं आहे. मग त्याच्यामुळं काय होईल, जो हीटेड पोर्शन आहे तो काय होईल, हार्ड होईल. म्हणजे जो सर्टन डेप्थपर्यंत त्याच्यामध्ये हार्डनेस आपल्याला मिळेल. म्हणजे बाहेरचा जो सरफेस आहे तो सर्टन डेप्थपर्यंत हार्ड होईल आणि मधलं जे किंवा आतलं जे मधल्यापेक्षा आतलं जे कोर आहे ते काय होणार आहे, सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. इनसाईड कोर जे आहे, इनसाईड जो पोर्शन आहे तो सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. आता इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं पहा, एक वर्कपीस तुम्हाला इथं दाखवलेला आहे. हा वर्कपीस तुम्हाला दिसतोय. तर हे जे काय मी म्हणलेलं होतं की टॉर्च आहे, बघा इथं एक ॲसिटिलीन आणि ऑक्सिजनचा सप्लाय आहे. एक होज पाईप दोन दिसत आहेत तुम्हाला, एकामधून ॲसिटिलीन येतं आहे आणि एकामधून ऑक्सिजन येतो आहे. सपोज लाल ह्याच्यामधून ॲसिटिलीन येतं आहे आणि हिरव्या ह्याच्यामधून ऑक्सिजन येतं आहे. ह्या टॉर्चमध्ये हे काय होणार आहे, दोन्ही गॅसचे मिक्सचर हे कंबाईन होणार आहे. म्हणजे गॅस ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन मिक्सचर इथं तयार होणार आहे. हे जे पुढं टोक दिसतं आहे, हे जे टोक आहे ह्याच्यातनं तो गॅस बाहेर पडल्याच्या नंतर आपण जेव्हा इग्नाईट करू तो गॅसचं मिक्सचर तेव्हा त्याच्यापासून एक फ्लेम तयार होते. ही फ्लेम तुम्हाला दाखवलेली आहे. हे फ्लेममुळं काय होतं, इथला जो पोर्शन आहे, बाहेरचा जो सरफेस आहे तो हीट होणार आहे. इथं डेप्थ दाखवलेली वाय, या वाय डेप्थपर्यंत तो पोर्शन काय होणार आहे, हीट होणार आहे. इथं लाल कलरनं हीटिंग प्रोसेस दाखवलेली, हीटेड झोन दाखवलेला आहे. आता ही आहे डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल, म्हणजे ह्या डायरेक्शननं ते टॉर्च मूव्ह होणार आहे. आता ही टॉर्च काय करणार आहे, हा जो सरफेस आहे त्याला हीट करणार आहे आणि त्याच्या पाठोपाठच काय होतं की हा वॉटर स्प्रे त्या सरफेसवर पडतो आहे म्हणजे क्वेंचिंग होतं आहे. म्हणजे ही रॅपिड हीटिंग झालं ऑक्सिॲसिटिलीन फ्लेमच्या साह्यानं आणि लगेच काय झालं, इमिजिएट काय झालं, वॉटर स्प्रेच्या साह्यानं क्वेंचिंग झालं आहे. म्हणजेच हे वाय डेप्थपर्यंत आपल्याला तो हार्डन सरफेस, बाहेरचा सरफेस सर्टन डेप्थपर्यंत म्हणजे ते वाय दाखवलेला आहे त्या डेप्थपर्यंत हार्डन झोन किंवा हार्डन सरफेस आपल्याला मिळतो. आणि मधल्यापेक्षा जे आतलं जे इनसाईड कोर आहे, इनसाईड कोर ते सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. अशा पद्धतीने हे फ्लेम हार्डनिंग होत असतं. आता ह्या फ्लेम हार्डनिंगमध्ये 3 मेथड्स आहेत. आता त्या 3 मेथड्स कोणत्या आहे, 4 मेथड्स आहेत. त्या 4 मेथड्स फ्लेम हार्डनिंगमध्ये कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. 4 मेथड्स फ्लेम हार्डनिंगच्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येत असेल की ह्याच्यामध्ये जो काही हार्डन झोन आहे किंवा जी काय डेप्थ त्याची हार्डन झोनची आहे ती कशावरती अवलंबून आहे, तर ती फ्लेम इंटेन्सिटी म्हणजे जी काय ऑक्सिॲसिटिलीनची जी काय फ्लेम आहे त्याची तीव्रता किती असेल, म्हणजे टेम्परेचर किती असेल, तीव्रता किती असेल. त्याच्यानंतर हिटिंग टाईम किती वेळ ते हीट करणार आहे, किती वेळ ते हीट करणार आहे हिटिंग टाईम. आणि नंतर स्पीड ऑफ ट्रॅव्हल म्हणजे ते फास्ट जाणार आहे का स्लो जाणार आहे, जे हिटिंग होणार आहे ते फास्ट होणार आहे का स्लो होणार आहे. जो काही टॉर्च मूव्ह होणार आहे तो टॉर्च जो मूव्ह होतो आहे तो फास्ट होतो आहे का स्लो होतो आहे, म्हणजे स्पीड ऑफ ट्रॅव्हल ह्याच्यावरती पण अवलंबून आहे. नेक्स्ट इक्विपमेंट कोणते कोणते लागतील, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय लागेल म्हणजे सिलेंडर लागेल, ॲसिटिलीनचा सप्लाय म्हणजे ॲसिटिलीनचं सिलेंडर लागेल, जे काय क्विंचिंग करायसाठी म्हणजे स्प्रे जो वॉटर स्प्रे होतो ते क्विंचिंग डिव्हाइस लागेल,
आणि टॉर्च आणि टीप म्हणजे टॉर्चमध्ये ते दोन गॅस मिक्स होणार आहे आणि टीपमधनं ते गॅसेस बाहेर पडल्यावर तिथं फ्लेम तयार होणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 4 मेथड्स आहेत फ्लेम हार्डनिंगच्या. तर त्यातली पहिली जी मेथड आहे ती म्हणजे स्टेशनरी. आता स्टेशनरी मेथडमध्ये काय आहे, हे जे वर्कपीस आहे आणि हा जो टॉर्च आहे ज्याच्यातनं फ्लेम बाहेर पडते, हा टॉर्च आणि हा वर्कपीस दोन्हीही काय राहणार आहेत, स्टेशनरी राहणार आहेत. दे आर नॉट मुव्हिंग, दे आर स्टेशनरी. स्टेशनरी राहणार आहेत, स्थिर राहणार आहेत, ते मूव्ह होणार नाहीत. वर्कपीस आणि टॉर्च दोन्हीही स्टेशनरी राहणार आहेत. मग हे कोणत्या ह्याच्यासाठी वापरतो, तर स्मॉल पार्ट्ससाठी वापरतो. जसं की ओपन एंड रेंचेस आहेत, ते जेव्हा हार्डनिंग करायचं असेल तेव्हा आपण ही स्टेशनरी मेथड फ्लेम हार्डनिंगमध्ये यूज करतो. दुसरी मेथड आहे प्रोग्रेसिव्ह. द प्रोग्रेसिव्ह मेथडमध्ये काय होतं पहा, प्रोग्रेसिव्ह मेथडमध्ये वर्कपीस जो असतो तो स्टेशनरी असतो आणि जो टॉर्च आहे तो टॉर्च त्या वर्कपीसवर मूव्ह होतो. सो टॉर्च मूव्स ओव्हर स्टेशनरी वर्कपीस. जो स्टेशनरी वर्कपीस आहे, वर्कपीस इथं स्थिर राहतोय पण टॉर्च मूव्ह होतोय. इथं दाखवलं आहे बघा, जे लेथ मशीन आहे त्याचा जे काही गाईडवेज आहेत, बेडच्या वरती जे गाईडवेज असतात ज्याच्यावरती टेलस्टॉक वगैरे स्लाईड होतात, ते आपण लेथ मशीन चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. जे गाईडवेज आहेत ते गाईडवेज आपल्याला इथं दाखवलेले आहेत. जे गाईडवेज आहेत ते आपल्याला हार्डन करायचे असते सर्टन डेप्थपर्यंत, तर आपण प्रोग्रेसिव्ह हे मेथड आपण वापरतो. म्हणजे ह्याच्यामध्ये गाईडवेज स्टेशनरी असतील आणि त्याच्यावरती काय होणार आहे, टॉर्च मूव्ह होणार आहे. हा टॉर्च काय होणार आहे, म्हणजे ज्याच्यातनं फ्लेम बाहेर पडते तो मूव्ह होणार आहे. किंवा गिअर टीथ असतील, इथं गिअर टीथ दाखवलेले आहेत, तर गिअर टीथ ह्याच्यामध्ये स्टेशनरी आहेत. पण टॉर्च काय होतं, इथं डायरेक्शन दाखवलेलं आहे. टॉर्च काय होतं, टॉर्च आणि क्वेंचिंग डिव्हाइस काय होतात, मूव्ह होतात ओव्हर दिस स्टेशनरी गिअर टीथ. ओके, किंवा ओव्हर दिस स्टेशनरी गाईडवेज. नेक्स्ट मेथड, थर्ड मेथड आहे स्पिनिंग. स्पिनिंग म्हणजेच काय होतं, इथं तुम्हाला डायरेक्शन दाखवलेलं आहे, इथं वर्कपीस दाखवलेलं आहे गिअरसारखाच. तर जे गिअर्स आहेत किंवा पुलीज आहेत, म्हणजे जे सर्क्युलर पार्ट्स आहेत ते काय होतात, स्पिन होतात. स्पिन होतात म्हणजे हे रोटेट होतात आणि ह्याच्यामध्ये टॉर्च स्टेशनरी असतो. टॉर्च जो आहे ज्याच्यामधनं आपल्याला फ्लेम बाहेर पडणार आहे तो टॉर्च स्टेशनरी आहे, पण वर्कपीस काय होतं, इथं स्पिन होतं आहे म्हणजे वर्कपीस रोटेट होतं आहे. हे सर्क्युलर पार्टसाठी जसं की गिअर्स आहेत, पुलीज आहेत, ह्याच्यासाठी ही मेथड वापरली जाते स्पिनिंग. स्पिनिंग ही फ्लेम हार्डनिंगची मेथड सर्क्युलर पार्टसाठी वापरली जाते. ह्याच्यामध्ये जे वर्कपीस आहे म्हणजे गिअर असतील, पुली असतील, जे सर्क्युलर वर्कपीस आहेत ते स्पिन होतात म्हणजेच रोटेट होतात आणि ह्याच्यामध्ये टॉर्च मात्र स्टेशनरी असतो. आणि लास्ट मेथड आहे चौथी फ्लेम हार्डनिंगची, ते म्हणजेच प्रोग्रेसिव्ह स्पिनिंग. प्रोग्रेसिव्ह स्पिनिंगमध्ये काय होतं पहा, प्रोग्रेसिव्ह स्पिनिंग होतं म्हणजे जे सर्क्युलर वर्कपीस आहे ते स्पिन होतं म्हणजे रोटेट होतं. आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजेच ह्याच्यामध्ये जो टॉर्च आहे ज्याच्यातनं फ्लेम बाहेर पडते ते काय होतं, त्या जे रोटेट होतं वर्कपीस त्याच्यावरती मूव्ह होतो. टॉर्च मूव्ज ओव्हर रोटेटिंग वर्कपीस. वर्कपीस रोटेट होतो आहे आणि टॉर्च त्याच्यावरती मूव्ह होतो आहे, म्हणून ह्याला प्रोग्रेसिव्ह स्पिनिंग म्हणलेलं आहे. इथं दाखवलेलं आहे बघा, लॉंग शाफ्ट असतील, स्पिंडल असतील, तर हे शाफ्ट किंवा स्पिंडल किंवा रोल जे आहेत ते रोटेट होत आहेत आणि त्याच्यावरती हा जो टॉर्च आहे ज्याच्यातनं फ्लेम बाहेर पडते ते मूव्ह होते. अशा पद्धतीनं फ्लेम हार्डनिंगच्या 4 मेथड्स आहेत. स्टेशनरी, ज्याच्यामध्ये टॉर्च आणि वर्कपीस दोन्हीही स्टेशनरी असतात. ओपन एंड रेंचेससाठी आपण ते वापरतो. सेकंड आपण पाहिलं प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्हमध्ये काय होतं की वर्कपीस स्टेशनरी असतं पण टॉर्च त्याच्यावरती मूव्ह होतो. नेक्स्ट थर्ड स्पिनिंग. स्पिनिंगमध्ये काय होतं की वर्कपीस रोटेट होतो, वर्कपीस जो आहे तो रोटेट होतो आणि टॉर्च मात्र स्टेशनरी असतो. आणि चौथं म्हणजे प्रोग्रेसिव्ह स्पिनिंग. ह्याच्यामध्ये वर्कपीस रोटेट होतो आणि टॉर्च त्या रोटेटिंग वर्कपीसवर मूव्ह होतो. आता हे जे मेथड्स आहेत, 4 मेथड्स पाहिलेले आहेत, तर ह्या फ्लेम हार्डनिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. फ्लेम हार्डनिंगचा पहिला ॲडव्हान्टेज आहे, इट इज युजफुल अँड इकॉनॉमिकल मेथड. ही जी फ्लेम हार्डनिंग मेथड आहे ती युजफुल आहे किंवा इकॉनॉमिकल आहे. सेकंड ॲडव्हान्टेज इज दॅट लार्ज मशीन पार्ट कॅन बी सरफेस हार्डनर. जे काही मोठे मशीन पार्ट्स आहेत, जसं की आता आपण पाहिलं की लार्ज रोल असतील, लांब रोल असतील, लाँग रोल्स असतील किंवा
गाईडवेज आहेत, ते जे मशीन पार्ट्स आहेत ते सरफेस हार्डनिंग करता येतात. मोठे मशीन पार्ट आपल्याला सरफेस हार्डनिंग करू शकतो आपण. युजफुल अँड इकॉनॉमिकल मेथड, लार्ज मशीन पार्ट कॅन बी सरफेस हार्डनर. नेक्स्ट थर्ड ॲडव्हान्टेज इज इट इन्व्हॉल्व पोर्टेबल इक्विपमेंट. म्हणजे जे काही आपल्याला पोर्टेबल म्हणजेच काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही इक्विपमेंट लागतं फ्लेम हार्डनिंगसाठी ते आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. पोर्टेबल आहेत, जे इक्विपमेंट आहेत ते पोर्टेबल आहेत. आणि फोर्थ ॲडव्हान्टेज इज टाईम रिक्वायर्ड फॉर हिटिंग इज लेस. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिॲसिटिलीन फ्लेम त्याचं तापमान इतकं असतं की जे हिटिंग टाईम आहे तो कमी लागतो. बघा ॲडव्हान्टेज फ्लेम हार्डनिंगचे काय आहेत. पहिलं म्हणजे युजफुल आहे, इकॉनॉमिकल आहे. सेकंड म्हणजे लार्ज मशीन पार्ट आपण हार्डनिंग करू शकतो, सरफेस हार्डनिंग करू शकतो. थर्ड पोर्टेबल इक्विपमेंट आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इक्विपमेंट नेऊ शकतो. आणि फोर्थ इज टाईम रिक्वायर्ड फॉर हिटिंग इज लेस. डिसॲडव्हान्टेज ह्याचे काय आहेत तर बघा, जेव्हा आता फ्लेम हार्डनिंगमध्ये जे काय फ्लेमची इंटेन्सिटी आहे किंवा जे काय फ्लेमचं टेम्परेचर असेल ते कधी इतकं जास्त होतं, जर ओव्हर हिटिंग झालं तर ते कॉम्पोनंट्स डॅमेज होऊ शकतात. जास्त हिटिंग झालं तर ते कॉम्पोनंट जे आहेत ज्याच्यावर आपण सरफेस हार्डनिंग करतो आहे ते डॅमेज होऊ शकतात. हे डिसॲडव्हान्टेज आहे. आता जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कंट्रोल करणं अवघड जातं. नेक्स्ट आपल्याला जर हार्डन सरफेसची डेप्थ ही 0.5 mm पेक्षा कमी पाहिजे असेल तर ती अवघड आहे फ्लेम हार्डनिंगनं मिळवणं. 0.5 mm पेक्षा कमी डेप्थ आपल्याला डिफिकल्ट आहे मिळवणं हार्डन सरफेसची. नेक्स्ट आता बघा, आपण 4 मेथड्स पाहिल्या. जसं डिझाईन चेंज होईल तसं टेक्निक काय होते, चेंज होते. म्हणजे कधी आपण स्टेशनरी यूज करतो आहे मेथड, कधी स्पिनिंग यूज करतो आहे, कधी प्रोग्रेसिव्ह स्पिनिंग यूज करतो आहे, कधी प्रोग्रेसिव्ह यूज करतो. म्हणजे आपलं जेव्हा डिझाईन चेंज होईल पार्टचं तेव्हा आपल्याला टेक्निक काय करावं लागते, चेंज करावं लागते. तर अशा पद्धतीचं डिसॲडव्हान्टेज आहे. पहिलं म्हणजे ओव्हर हिटिंग कॅन डॅमेज द कॉम्पोनंट. जास्त हिटिंग झालं तर डॅमेज होऊ शकतो कॉम्पोनंट. टेम्परेचर कॅनॉट बी प्रिसाइजली कंट्रोल. टेम्परेचर कंट्रोल करणं अवघड आहे. आणि आपल्याला थर्ड डिसॲडव्हान्टेज असा आहे की 0.5 mm पेक्षा कमी डेप्थ हार्डन सरफेसची मिळवणं ही अवघड जातं. आणि प्रत्येक वेळेस काय होतं, डिझाईन चेंज झालं की टेक्निक आपल्याला फ्लेम हार्डनिंगची चेंज करावी लागते. आता ह्याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते मी आत्ता मगाशीच मेथड शिकवतानाच सांगितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये स्पिंडल्स असतील, पुली असतील, ओपन एंड ब्रेंचेस असतील, शाफ्ट असतील, गाईडवेज ऑफ लेथ आहे, गिअर्स आहेत, मिर रोल्स आहेत. ह्याच्यात हे युजेस आहेत. म्हणजे ह्याच्यावरती आपण फ्लेम हार्डनिंग करू शकतो. आता बघा, स्पिंडल, पुलीज, ओपन एंड ब्रेंचेस, शाफ्ट, गाईडवेज ऑफ लेथ, टीथ ऑफ गिअर्स, मिर रोल, तर हे फ्लेम हार्डनिंगचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत. ही झाली पहिली मेथड फ्लेम हार्डनिंगची, सरफेस हार्डनिंगची पहिली म्हणजे प्रोसेस फ्लेम हार्डनिंग. आता सरफेस हार्डनिंग दुसऱ्या प्रकारे आपण करू शकतो, ते म्हणजेच इंडक्शन हार्डनिंग. आता इंडक्शन हार्डनिंग म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये जो आपल्याला सरफेस आहे तो हार्ड बनवायचा आहे, बाहेरचा सरफेस हार्ड बनवायचा आहे आणि मधलं जे कोर आहे, आतलं जे कोर आहे ते सॉफ्ट आणि टफ पाहिजे. इनसाइड पोर्शन आपल्याला सॉफ्ट आणि टफ पाहिजे आणि बाहेरचा सरफेस आपल्याला हार्ड आणि वेअर रेजिस्टन्स पाहिजे. मीडियम कार्बन स्टीलच्या बाबतीत इंडक्शन हार्डनिंग करत असताना आपण जे हिटिंग करणार आहोत ते अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड ह्याचा वापर करून आपल्याला त्याच्यामध्ये ईडी करंट तयार होतो, हाय फ्रिक्वेन्सी करंट, इंड्युस्ड करंट तयार होतो. आणि हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंटमुळं तो जो कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंट हीट होतो. म्हणजे हिटिंग मीडियम कार्बन स्टील बाय मीन्स ऑफ अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ड्यू टू अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड when high frequency current is passed through the component, the surface get heated due to ED current, and next it is followed by immediate quenching of water spray. तर अशा पद्धतीनं इंडक्शन हार्डनिंग आपण पाहतो आहोत. इंडक्शन हार्डनिंगमध्ये आपण हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंटच्या साह्यानं जो सरफेस आहे तो हीट करतो आणि ताबडतोब लगेच आपण ते क्वेंचिंग करतो वॉटर स्प्रेच्या साह्यानं. अशा पद्धतीने इंडक्शन हार्डनिंग होतं आहे. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहत असाल तर हा जो वर्कपीस तुम्हाला दिसतो आहे, इट इज सराउंडिंग बाय इंडक्टर कॉईल और कॉईल. थ्रू दिस कॉईल द हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंट इज पास. ड्यू टू हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंट द आउटर surface of the workpiece get heated and
it is heated and next it is quenched by means of a वॉटर स्प्रे. नंतर लगेच आपण वॉटर स्प्रे करतो. तुम्हाला इथं दिसतोय तर वर्कपीस दिसतो आहे, त्याच्या भोवती इंडक्टर कॉईल आहे किंवा कॉईल आहे ज्याच्यातनं हाय फ्रिक्वेन्सी करंट पास होणार आहे. हाय फ्रिक्वेन्सी करंट जेव्हा पास होईल तेव्हा त्याच्यामध्ये ईडी करंटमुळं तो जो सरफेस आहे, बाहेरचा जो सरफेस आहे वर्कपीसचा, तो हीट होतो आणि हीट झाल्यावर लगेच आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत तर वॉटर स्प्रे करणार आहोत किंवा क्वेंचिंग करणार आहोत. अशा पद्धतीनं बाहेरचा सरफेस आपल्याला हार्ड मिळणार आहे, मधलं किंवा आतलं जे कोर आहे ते सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. सो इंडक्शन हार्डनिंग, हाय फ्रिक्वेन्सी करंट इज पास थ्रू इंडक्टिव्ह कॉईल which is surrounded the surface to be hardened. The coil induces the current and due to eddy current it produces heat and the surface which is heated to transformation range and heated surface become hard when water is sprayed immediately on the surface for quenching. आता क्रँकशाफ्ट, कॅमशाफ्ट, ॲक्सेल, गिअर ह्याच्यासाठी आपण इंडक्शन हार्डनिंग करतो. बघा मगाशी दाखवल्याप्रमाणे हा जो वर्कपीस आहे, हा जो वर्कपीस दिसतो आहे तुम्हाला, इट इज सराउंडेड बाय इंडक्टिव्ह कॉईल. कॉईल त्याला सरफेसच्या भोवती कॉईल गुंडाळलेली आहे आणि त्याच्यातनं जेव्हा करंट पास होईल तेव्हा ईडी करंटमुळं काय होतं, बाहेरचा सरफेस हीट होतो. बाहेरचा सरफेस हीट होतो, जे काय हार्डनिंगचं टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा सरफेस हीट होणार आहे. हीट झाल्याच्या नंतर आपण लगेच काय करणार आहे, वॉटर स्प्रे करणार आहे, म्हणजेच इमिजिएट क्वेंचिंग करणार आहे. अशा पद्धतीनं बाहेरचा सरफेस हार्ड आणि विअर रेजिस्टन्स होतो सर्टन डेप्थपर्यंत आणि आतलं जे कोर आहे ते सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. ह्याला आपण म्हणतो इंडक्शन हार्डनिंग. क्रँकशाफ्ट, कॅमशाफ्ट, ॲक्सेल आणि गिअर हे आपण इंडक्शन हार्डनिंग करतो. ही दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्ही पाहत असाल तर दुसऱ्या डायग्राममध्ये काय आहे, इंडक्टर कॉईल आहे. इंडक्टर कॉईल म्हणजे सेव्हरल टर्न्स ऑफ कॉपर ट्यूब्स. कॉपर ट्यूब्स आहेत, ज्या कॉपर ट्यूब्स वॉटर कूल्ड आहेत, तर वॉटर इनलेट दाखवलेले आहेत. ह्या वॉटर कूल्ड कॉपर ट्यूब्स आहेत. जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी करंट आपण ह्याच्यातनं पास करू तेव्हा काय होतं तर इथं मॅग्नेटिक फील्डमुळं ईडी करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळं ईडी करंट तयार होतो आणि ह्या ईडी करंटमुळं हा जो सरफेस आहे, बाहेरचा जो सरफेस आहे तो हीट होतो आणि हीट झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती काय करणार आहे, ह्या कॉपर ट्यूब्स जे आहेत त्याच्यामधनं वॉटर पास होणार आहे आणि ते वॉटर पास झाल्याच्या नंतर वॉटर स्प्रे होणार आहे ह्या सरफेसवर, हिटेड सरफेसवर आणि तो सरफेस काय होतो, हार्ड होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे हीटिंग होतं ते बाहेरच्या सरफेसवर होतो आणि जे करंटमुळं ते हीट होतं तर त्याला आपण म्हणतो स्किन इफेक्ट. म्हणजे बाहेरचा जो सरफेस आहे तो हीट होतो आणि त्याच्यामध्ये हार्ड होतो बाहेरचा सरफेस, त्याला आपण स्किन इफेक्ट आपण म्हणतो. तर बघा, द कॉम्पोनंट हिटेड बाय मीन्स ऑफ इंडक्टर कॉईल अँड इंडक्टर कॉईल म्हणजे हिटिंग कॉईल विच कन्सिस्ट ऑफ सेव्हरल टर्न्स ऑफ वॉटर कूल्ड कॉपर ट्यूब्स. इंडक्टर कॉईल कशाची बनलेली आहे तर वॉटर कूल्ड कॉपर ट्यूबची बनलेली आहे. जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट passes through inductor, it generates alternating magnetic field, means electromagnetic field, which induces eddy current of same frequency in the surface layer. So due to this, the surface of the component is rapidly heated and high frequency induced current flows through the surface layer, and this phenomenon is called as skin effect. So in this, the component is heated by means of inductor coil. ही जी कॉपर इंडक्टर कॉईल आहे, ही जी दिसते तुम्हाला इंडक्टर कॉईल, ही कशाची बनलेली आहे, सेव्हरल टर्न्स ऑफ कॉपर ट्यूब्स, कॉपर ट्यूबची बनलेली आहे. जे कॉपर ट्यूब्स वॉटर कूल्ड आहेत. जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी AC अल्टरनेटिंग करंट ह्याच्यामधनं AC करंट जेव्हा पास होईल त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळं त्याच्यामध्ये ईडी करंटमुळं जो सरफेस आहे, बाहेरचा सरफेस आहे तो हीट होतो आणि हीट झालं की त्याच्यामध्ये इमिजिएट काय होणार आहे, वॉटर स्प्रे होणार आहे, म्हणजे क्वेंचिंग होणार आहे. अशा पद्धतीने हे इंडक्शन हार्डनिंग आपल्याला होत असतं. तर इंडक्शन हार्डनिंगमध्ये हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंट फ्लोज थ्रू द सरफेस लेयर अँड दॅट फिनॉमिनॉन इज नोन ॲज स्किन इफेक्ट.
हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंट हा सरफेस लेअरमधून पास होतो, ज्याच्यामुळे ते सरफेस हीट होतो, त्याला आपण म्हणतो स्किन इफेक्ट. आणि जेव्हा आपल्याला नेसेसरी टेम्परेचर अटेन होईल तेव्हा आपण काय करतो, वॉटर स्प्रे करतो. हिटिंग झाल्यावर लगेच वॉटर स्प्रे करतो की जे कंडक्टर आहेत त्याच्या होलमधनं ते स्प्रे होणार आहे वॉटर. आणि ह्याच्यामध्ये जी काय हार्डन लेअरची डेप्थ आहे इट इज कंट्रोल्ड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय व्होल्टेज. फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय व्होल्टेज कंट्रोल करून आपण डेप्थ ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. हार्डन सरफेसची डेप्थ ॲडजस्ट करू शकतो. फ्लेम हार्डनिंगमध्ये डेप्थ ॲडजस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण इंडक्शन हार्डनिंगमध्ये आपण जो काय व्होल्टेज आहे, सप्लाय व्होल्टेज आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून आपण डेप्थ ऑफ हार्डनेस जी काय आहे ती कंट्रोल करू शकतो. ओके, आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत इंडक्शन हार्डनिंगचे? फास्ट हिटिंग होतं, त्याच्यानंतर डिकार्बोनायझेशन होत नाही, म्हणजे कार्बन कमी होत नाही, स्केलिंग होत नाही. आणि हे जे प्रोसेस आहे इट इज अप्लाइड टू बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल सरफेस. दोन्ही इंटरनल सरफेस आणि एक्सटर्नल सरफेसवर आपण अप्लाय करू शकतो. कमी डिस्टॉर्शन होतं, डिस्टॉर्शन कमी होतं. आणि आपण ह्याची जी काय डेप्थ आहे हार्डन सरफेसची ते आपण कंट्रोल करू शकतो बाय कंट्रोलिंग सप्लाय व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि टाईम ऑफ होल्डिंग. पहिला ॲडव्हान्टेज फास्ट हिटिंग आहे. डिकार्बोनायझेशन होत नाही आणि बोथ इंटरनल एक्सटर्नल सरफेसवर हे अप्लाय करू शकतो. कमी डिस्टॉर्शन होतं आणि हार्डन सरफेसची डेप्थ आपण ॲडजस्ट करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आता डिसॲडव्हान्टेज काय आहे? इरेग्युलर शेप पार्ट्स कॅनॉट बी इंडक्शन हार्डन. तर इरेग्युलर शेपचे जे काय पार्ट्स असतील ते अवघड जातं इंडक्शन हार्डनिंग करायला. ह्याची कॉस्ट इक्विपमेंटची जास्त आहे, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट पण ह्याची जास्त आहे. आणि 0.40% कमी कार्बन असलेल्या स्टीलमध्ये इंडक्शन हार्डनिंग करणं अवघड आहे. आणि आपल्याला इंडक्शन हार्डनिंग करण्याच्या आधी काही हीट ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट करून घ्यावी लागते. पहिलं म्हणजे डिसॲडव्हान्टेज काय आहे इंडक्शन हार्डनिंगचं? इरेग्युलर शेप पार्ट अवघड जातात इंडक्शन हार्डनिंग करायला. ह्याच्यामध्ये इक्विपमेंटची कॉस्ट जास्त आहे, मेंटेनन्सची कॉस्ट जास्त आहे. 0.40% कमी कार्बन असलेल्या स्टीलवर इंडक्शन हार्डनिंग करणं अवघड जातं. आणि इंडक्शन हार्डनिंग करण्यापूर्वी आपल्याला हीट ट्रीटमेंट करून घ्यावी लागते. आता ह्याचे ॲप्लिकेशन कुठले आहेत? क्रँकशाफ्ट आहे, कॅमशाफ्ट आहे, पिस्टन रॉड आहे, ॲक्सेल आहे, गिअर आहेत, कॅम आहेत, त्याच्यानंतर ब्रेक ड्रम आहे. ह्याच्यामध्ये इंडक्शन हार्डनिंग आपण करू शकतो. आता आपण पाहूया की हे झालं इंडक्शन हार्डनिंगच्या बाबतीत. आता पाहूया डिफरन्स बिटवीन फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंगमध्ये जे हिटिंग होतं ते ऑक्सिॲसिटिलीन फ्लेमच्या साह्यानं होतं आणि इंडक्शन हार्डनिंगमध्ये जे काही हिटिंग होणार आहे ते हाय फ्रिक्वेन्सी इंड्यूस करंटमुळं होतं. फ्लेम हार्डनिंगमध्ये पोर्टेबल इक्विपमेंट आहेत आणि त्याची कॉस्ट पण कमी आहे, मेंटेनन्स कॉस्ट पण कमी आहे. पण इंडक्शन हार्डनिंगमध्ये मेंटेनन्स कॉस्ट आणि इक्विपमेंटची कॉस्ट जास्त आहे. फ्लेम हार्डनिंगमध्ये ओव्हरहिटिंग चान्सेस जास्त आहेत, जास्त प्रमाणात हीट होऊ शकते, त्यामुळे डॅमेज होऊ शकतात कॉम्पोनंट. पण इंडक्शन हार्डनिंगमध्ये आपले जे ओव्हरहिटिंग आहे ते आपण अवॉइड करू शकतो बाय मीन्स ऑफ कंट्रोलिंग हीटिंग टाईम अँड सप्लाय व्होल्टेज. ओके, नेक्स्ट फ्लेम हार्डनिंगला स्किल लेबरची आवश्यकता आहे. इंडक्शन हार्डनिंगला स्किल लेबर नसलं तरी चालतं, कारण ते ॲटोमॅटिकसुद्धा प्रोसेस होऊ शकते. आता फ्लेम हार्डनिंगमध्ये 3 ते 6 mm डेप्थ आपण मिळवू शकतो. केस हार्डनिंगमध्ये आपण फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय व्होल्टेज कंट्रोल करून डेप्थ ॲडजस्ट करू शकतो. आता फ्लेम हार्डनिंग फक्त एक्सटर्नल सरफेसवर अप्लाय होऊ शकतं, while induction hardening can be applied both on internal and external surface. इंडक्शन हार्डनिंग इंटरनल एक्सटर्नल सरफेसवर होऊ शकतं. आता फ्लेम हार्डनिंगमध्ये डिकार्बोनायझेशन मिनिमम होतं, ऑक्सिडेशन कमी होतं, पण इंडक्शन हार्डनिंगमध्ये डिकार्बोनायझेशन होतच नाही. अशा पद्धतीचे डिफरन्स आपण फ्लेम हार्डनिंग इंडक्शन हार्डनिंगचे सांगू शकतो. तर आज आपण इथंच थांबतो आहोत आणि ह्याबरोबरच आपलं युनिट सेकंड जे हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे हे संपलेलं आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारले तरी चालतील.